आज आपण डॉट प्रोडक्ट बघणार आहोत. त्याचं प्रॉपर्टीज. या प्रॉपर्टीजमध्ये 6th प्रॉपर्टीज आहे. इफ आय कॅप, जे कॅप अँड के कॅप आर युनिट वेक्टर्स along x, y and z axis respectively, then म्हणजे I cap, this one is x axis, this one is a y axis, this one is a z axis. I cap is unit vector along x axis, j cap is unit vector along y axis, k cap is unit vector along z axis. Then take its dot product. So we can solve this. This is the today's first properties and total in dot product, so that is 6 properties. आज आपण 6वं प्रॉपर्टीज बघूया. 5 प्रॉपर्टी ऑलरेडी मी घेतलेला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. आजचा 6वा प्रॉपर्टीज बघू. या 6 प्रॉपर्टीजमध्ये आय कॅप का युनिट वेक्टर आहे एक्स ॲक्सिसमधला. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस आहे. युनिट वेक्टर म्हणजे वूज मॅग्निट्यूड इज 1, म्हणजे मॉड ऑफ आय कॅप जो आहे 1, mod of j cap is 1, mod of k cap is also 1 unit. थोडक्यात काय एक युनिट म्हणून. तर मी आय कॅप डॉट आय कॅप म्हणजे काय लिहिलं, पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर म्हणजे पी क्यू कॉस थिटा. पी ठिकाणी काय टाकलं, आय कॅप टाकलं, डॉटला डॉट, क्यूला काय टाकलं, आय कॅप टाकलं. पी आय मॉड ऑफ आय, क्यू मॉड ऑफ आय, कॉस थिटा कॉस ऑफ 0, मॉड ऑफ आय 1 युनिट वेक्टर म्हणून. हा 1 इंटू 1, कॉस 0 इज 1 इंटू 1 इंटू 1, सो दॅट इज 1. म्हणजे आय कॅप डॉट आय कॅप 1. मग तसंच तो आपण घेऊया अलग अलग सर. आता आय कॅप डॉट जे कॅप. सो आय कॅप अँड जे कॅप, आय मॉड ऑफ आय कॅप, मॉड ऑफ जे कॅप आणि कॉस ऑफ थिटा. कॉस थिटा किती, सो इथं अँगल किती असणार आहे, कॉस 90 डिग्री. इज 1 1. व्हॉट इज कॉस 90, सो कॉस 90 इज 0. म्हणजे काय येणार 1 इंटू 1 1 इंटू 0 0, सो देअर अबाउट 0. म्हणजे आय कॅप डॉट जे कॅप 0. मी उलटं घेतो, जे कॅप डॉट आय कॅप 0, आय कॅप डॉट के कॅप 0, के कॅप डॉट आय कॅप 0. मग काय सेम असणार, आय कॅप डॉट आय कॅप 1, जे कॅप डॉट जे कॅप 1, के कॅप डॉट के कॅप 1. थोडक्यात काय, इफ आय कॅप जे कॅप के कॅप आर युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस रिस्पेक्टिवली, देन I cap dot I cap is 1, J cap dot J cap and K cap dot K cap is 1. आणि भिन्न जर असेल 0, I cap dot I cap dot J cap 0, J cap dot I cap 0, I cap dot K cap 0, नंतर I cap dot K cap is also 0. अलग लक्षात. ओके, so now this one is 6th. 7th one घेऊया प्रॉपर्टीज. इफ पी वेक्टर इज इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप अँड क्यू वेक्टर इज इक्वल टू क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप, देन पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज इक्वल टू, तो आपण सॉल्व करायचा. सॉल्व करूया. So now P vector dot Q vector is equal to, in bracket first one, Px I cap plus Py j cap plus Pz k cap dot Qx I cap plus Qy j cap
प्लस क्यू झेड के कॅप, दोन मध्ये डॉट लिहायचं बरं का. नाव पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज इक्वल टू पी एक्स आय कॅप. मग तो मल्टिप्लिकेशन तुम्ही एकदा मल्टिप्लाय करा. म्हणजे आपण काय करतो, टेक दिस टर्म अँड मल्टिप्लाय ऑल दिस. अगेन टेक दिस टर्म, मल्टिप्लाय ऑल दिस. टेक दिस टर्म अँड मल्टिप्लाय टू दिस ब्रॅकेट. टेक दिस टर्म अँड मल्टिप्लाय टू दिस ब्रॅकेट अँड अप्लाय these rules. I cap dot I cap 1, J cap dot J cap 1, K cap dot K cap 1 आणि I cap dot J cap 0, J cap dot I cap 0, I cap dot K cap 0, K cap dot I cap 0 and finally you will get. ते तुम्ही सॉल्व करा बरं का. ते 1 2 3 स्टेप. मी फायनल आन्सर लिहितो. पी कॅप डॉट क्यू कॅप पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. म्हणजे इथं 3-4 स्टेप्स आहे आणि हे मगाचं एक 6th प्रॉपर्टी यामध्ये वापरायचं आहे. ते वापरून सॉल्व केले की हे येणार पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. So now this one is the 7th property. Now 8th property, just go to about it. Let's take one example. एक्झाम्पल यामध्ये घेऊ. आता प्रॉपर्टी इथं संपलेलं आहे. एक सहज एक्झाम्पल म्हणून मी घेतो या ठिकाणी. सो नाव हिअर प्रॉपर्टी इज ओवर. सो लेट्स टेक वन एक्झाम्पल. सो दॅट इज अ वर्क. सो व्हॉट डू यू मीन बाय वर्क? वर्क इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज नथिंग बट फोर्स इंटू displacement. So W is equal to F vector dot S vector. W is equal to F vector dot S. What is F vector? Where F vector is a force vector and displacement is a S vector. म्हणजे RHS is a vector quantity आणि LHS is a scalar quantity. डॉट पडलं दुसरं काय नाव दिलं? स्केलर क्वांटिटी किंवा स्केलर क्वांटिटीज म्हणलं ना, स्केलर क्वांटिटी म्हणली. अलग लक्षात. सो नाव दिस वन इज देअर फॉर रिगार्डिंग अबाउट सो दॅट इज डॉट प्रोडक्ट. 7 आहे. 7 प्रॉपर्टीज. नंतर ना काय माहीत आहे का, हे आहे. ओके ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट मल्टिप्लिकेशन आहे. सो दॅट इज ए क्रॉस प्रोडक्ट. थोडं इंट्रोडक्शन देतो आणि थांबतो म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. सो नाव क्रॉस प्रोडक्ट दुसरा आहे. सपोज नाव कन्सिडर दिस वन इज द वन वेक्टर पी वेक्टर and this one is a q vector. P vector q vector. Theta is angle between two vectors. P vector is one vector, q vector is another vector, theta is q vector. So take cross product. P vector cross q vector is equal to is another vector r vector. P vector cross q vector म्हणजे हा बघा असा वेक्टर आहे. P वेक्टर क्रॉस Q वेक्टर म्हणजे हा R वेक्टर. हा P वेक्टर आहे ना, हा R वेक्टर आहे. और P वेक्टर क्रॉस Q वेक्टर इज R वेक्टर. और दुसरं एक सांगतो, P वेक्टर क्रॉस Q वेक्टर इज इक्वल टू ओके मॉड ऑफ PQ साइन थीटा. PQ sin theta into n cap. N cap, where n cap is a unit vector. Where n cap is unit vector. And perpendicular to P and Q vector. Here R vector is a vector perpendicular to
पी वेक्टर एंड क्यू वेक्टर, आर वेक्टर जो आहे पी वेक्टर अँड क्यू वेक्टर, आलं का लक्षात? सो व्हॉट इज अ मॉड ऑफ याची किंमत काय असणार? द मॅग्निट्यूड ऑफ पी वेक्टर क्रॉस क्यू वेक्टर इज ओनली पी क्यू साइन थीटा, पी क्यू साइन थीटा. Mod of p vector cross q vector is pq sin theta. अलग लक्षात? Now, so what is cross product? If take any two vector of physical quantity, so that is again a vector. म्हणजे LHS is a vector form, RHS is also a vector form, and this is another name. So that is called as a vector product. Vector प्रोडक्ट, याला दोन नाव आहे, क्रॉस प्रोडक्ट और वेक्टर प्रोडक्ट. त्याला काय डॉट प्रोडक्ट पहिल्याला आणि स्केलर प्रोडक्ट. आउटपुट काय येणार? स्केलर येणार. याचं आउटपुट काय येणार? वेक्टर येणार. म्हणजे वेक्टर प्रोडक्ट आहे, क्रॉस प्रोडक्ट आहे. ठीक आहे. आज आपण इथंच थांबूया, कारण अजून जर लेंदी जास्त आहे. चालतं? आलं का लक्षात की क्रॉस प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट. आता यामध्ये वेक्टरचं चिन्ह अत्यंत महत्त्वाचं आहे. आता काही जण याला आहे ना असं नाव देतात, पी असं बार, पी बार क्रॉस क्यू बार असं लिहिलं तरी चालेल. मी आहे ना वेक्टरचं चॅप्टर आहे म्हणजे इथं पी वेक्टर म्हणजे बाण व्यवस्थित दाखवतो. ओके, ठीक आहे. उरलेलं आपण उद्या बघूया. उद्या पुन्हा क्रॉस प्रोडक्ट कंटिन्यू करतो आणि त्याचे प्रॉपर्टीज आणि एक्झाम्पल पण बघणार. ठीक आहे, आज आपण थांबूया. आज आपण काय घेतलं? डॉट प्रोडक्ट प्रॉपर्टीज, रिमेनिंग प्रॉपर्टीज अँड डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. ओके, इन मॅथमॅटिकल फॉर्म. डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट इन मॅथमॅटिकल फॉर्म. ठीक आहे.